ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः चौराष्ट्रिकुनाथांच श्रीशैल्यमल्लिकार्जुनं उज्जन्यमहाकाल ओंकारमुलेश्वरं परल्यावजनाथांच डाकिन्या भीमाशंकरं सेतुबंधेतु रामेशं नागेशं दारुकावणे वारण्यशातु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदार गुरुक्लेशं शिवालये इति 12 ज्योतिर्लिंगानि ओम नमो नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं युवनमचलं सर्वधिकाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं इगवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः अर्ध्यानगम्य वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता स्तुन्वन्ति देवैस्तवैर्वेदै काङ्गपदक्रमोपनिषदः गायन्ति यमकामगा ध्यानावक्ति तद्गतेन मनका पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। ओम काल आपण 9व्या अध्यायाची सुरुवात केलेली आहे। 9व्या अध्यायातले पहिले 15 श्लोक आपण पाहिलेले आहे। आता यानंतर या पुढील श्लोक आपण पाहणार आहोत। काल भगवंतांनी सांगितले की जे सकाम भावाने भगवंताची पूजा किंवा इतर देवतांची पूजा करणार आहेत ते सुद्धा एक प्रकारे भगवंतांनाच प्राप्त होतात, परंतु त्यांची पूजा जी आहे ती अज्ञानपूर्वक आहे। का बरे? तर भगवंताची पूजा प्रत्यक्षपणे न करता देवतांची पूजा केल्यानं हे पूजन अविधीपूर्वक आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। आता 26व्या श्लोकामध्ये भगवंताला काय अर्पण करायचं त्याच्याविषयी सांगत आहेत, ते आपण पाहूया। आता भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की असे जे भक्त जे की माझ्यासाठी फक्त पत्र पुष्प फळ जल हेच भक्तिभावाने अर्पण करतात, अशा त्या शुद्ध मनांचे जे भक्त आहेत तेच त्या भक्तांचं आखं हे पत्र पुष्प फळ जे आहे मी ते खगुण रूपाने सुद्धा होऊन अर्पण करतो। त्याच भक्तांचं हे पत्र पुष्प फळ हे मी धारण करतो किंवा त्याचं सेवन करतो असं भगवंतांचं म्हणणं आहे। म्हणजे आता या श्लोकातून भगवंतांनी काय सांगितलेलं आहे की त्यांना अर्पण करायचे जे वस्तू आहेत ते काय आहेत? फक्त पान फूल फळ आणि पाणी। जो कोणी भक्त मला प्रेमाने पान फूल फळ पाणी इत्यादी अर्पण करतो त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने अर्पण केलेले ते पान फूल इत्यादी मी खगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो। आता भगवंतांनी आपल्याला त्यांना अर्पण करायचे जे पदार्थ आहेत त्यामध्ये फक्त 4 वस्तूंची संख्या सांगितलेली आहे। ते 4 वस्तू कोणते? तर पत्र म्हणजे पान कोणते? बेलाचं पान भगवान शिवांना, त्याच्यानंतर तुळशीचं पान हे भगवान विष्णूला, त्याच्यानंतर फुलं पांढरे फुलं जे आहे ते आपल्या महादेवांना, त्याच्यानंतर लाल फुलं जे आहेत ते भगवान विष्णूंना श्रीकृष्णांना गणपतींना यांना चालतात। त्याच्यानंतर फळ कोणकोणते? वेगवेगळे फळं जसं की आता श्रीफळ हे आपण प्रत्येक देवतेला भगवंताला आपण फोडतो
आणि नंतरचं होतं तुम्हाला हे काही नाही मिळालं तर भगवंत म्हणतात की तुम्ही फक्त मला पाणी जरी अर्पण केलात तरी ते मी स्वीकार करतो. आता पहा, याला पैसे किंवा बाकीचे इतर वस्तू जे आहेत त्याला द्रव्य असं म्हणलं जातं. द्रव्याचे इथं कुठे शब्द आहे का? तर नाहीच आहे. म्हणजे भगवंत स्वतः फक्त सांगत आहेत की मला फक्त पानं, फुलं, फळं किंवा पाणी हे जरी तुम्ही अर्पण केलात तरी मी त्याच्यावरतीच पूर्णपणे प्रसन्न होतो. म्हणून भगवंत सांगत आहेत की मला फक्त काय करायचं, अर्पण करायला पत्रम, पुष्पम, फलम, तोयम हे 4च पदार्थ माझ्यासाठी गरजेचे आहेत. आणि हेच मनुष्य मात्रांनी अर्पण करावं, भक्तांनी अर्पण करावं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. याच्याशिवाय पैशाचं नाही आहे किंवा कोणे नाही किंवा बाकीचे काही कोणते वस्तू नाही, जमीन नाही, अशा कोणत्याही वस्तूचं अर्पण करण्यासाठी भगवंतांनी सांगितलेलं नाही. आता याच्या पुढील श्लोकात भगवंत म्हणत आहेत की Time for music. यत्करोषि यत्स्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. हे अर्जुना, तू जे कर्म करतो, जे खातो, जे हवन करतो, जे दान देतो आणि जे तप करतो ते सर्व मला अर्पण कर. आता भगवान काय म्हणत आहेत की तू जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करतो, तुझे कर्तव्य कर्म करतो, भगवंताची भक्ती करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुझे युद्धादी कर्म करतो, बाकीचे जे कोणते तू कर्म करतो ते सर्व कर्म मलाच अर्पण कर. परंतु कर्म करताना कसे, तेच कर्मयोगांचं सिद्धांत लक्षात ठेवून कर्म करायचं. आणि जे खातो, आपलं जे खाणं आहे ते खाणंसुद्धा भगवंतालाच अर्पण करायचं भगवंतानी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जे हवन करतो, हवन करणं म्हणजे काय, यज्ञकुंडामध्ये जे आपण हवन द्रव्यमध्ये टाकतो तर ते हवन द्रव्यसुद्धा जे आहे ते माझ्यासाठीच टाक, माझ्याकरताच हवन दे असं भगवंतांचं सांगणं आहे. यापुढे म्हणतात की भगवंत म्हणतात जे दान देतो आणि तप करतो ते सुद्धा मलाच अर्पण कर. जे वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या मनुष्याला वेगवेगळ्या ठिकाणी जे दान करणं आहे ते दान करताना भगवंतालाच दान करायचं असं समजून दान करायचं आणि हे सर्व प्रकारे मलाच अर्पण कर असं भगवंतानी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सर्वच कर्म जे आहेत ते भगवंताला अर्पण करूनच करायचे, हाच मुख्य सिद्धांत या श्लोकातून भगवंतानी सांगितलेले. आता यापुढे भगवंत म्हणतात की अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात अशा खन्नाशोगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभ फलरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. आता भगवंत या श्लोकात सांगत आहेत की अशा प्रकारे तू वेगवेगळ्या प्रकारे ते तिथं होतं वाटतं, लागलं का? अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे कर्म आहेत तू ते कर्म माझ्यासाठीच केला किंवा ते कर्म मला भगवंताला अर्पण करूनच जर तू केला तर त्याच्यामुळं काय होईल, तुझं जे मन आहे, जे तुझं चित्त आहे, जे तुझा जीवात्मा आहे तो काय होईल, तो सर्व कर्मापासून तुझं चित्त विलिप्त होईल आणि त्यामुळं तू काय करशील, जे काही सर्व प्रकारचे शुभ आणि अशुभ अशी कर्म आहेत ते करूनही न केल्यासारखंच राहशील आणि त्याचे जे फळ आहेत ते फळसुद्धा तू मलाच त्याग करशील. त्यामुळं तू काय होशील, त्या सर्व शुभ आणि अशुभ अशा त्या कर्मबंधन जे निर्माण होणारे आहेत त्याच्यापासून तू मुक्त होशील आणि त्यामुळे तू मलाच येऊन मिळशील असं भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. आता याच्या पुढील श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की समोहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति पुमान् भक्त्या मयि तेषु चाप्यहम्. मी सर्व प्राणीमात्रात संभावाने व्यापून राहिलो आहे.
मला ना कोणी अप्रिय ना प्रिय, परंतु जे भक्त मला प्रेमाने बसतात ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यातच प्रत्यक्ष प्रकट असतो. आता भगवान श्रीकृष्ण या श्लोकातून अर्जुनाला सांगत आहेत की मी सर्वच भूतमात्रामध्ये कसं आहे समभावाने व्यापून राहिलो आहे. मग त्यामुळं मला कोणी प्रिय पण नाही आणि कोणी अप्रिय पण नाही. म्हणजे भगवंताला कोणी प्रिय नाही आणि अप्रिय पण नाही. परंतु जे भक्त आहेत ते भक्त मला मात्र प्रेमाने बसतात आणि स्वतःचे जे कर्म आहेत ते कर्तव्य कर्म भावनेने करतात आणि जे गुणच गुणामध्ये वावरत आहेत अशा प्रकारचे पाहतात. असे ते जे भक्त आहेत ते मात्र प्रत्यक्षपणे माझ्यामध्येच राहतात आणि मी सुद्धा त्यांच्यामध्येच राहतो, असं या श्लोकामध्ये भगवंतांचं म्हणणं आहे. म्हणजे भगवंतांचं काय म्हणणं आहे की जे भक्त आहेत जे की सर्व कर्मे फक्त कर्तव्य कर्म भावनेने करतात, अशाच भक्तामध्ये मी प्रत्यक्षपणाने आहे आणि मीही त्यांच्यात आहे आणि तेही माझ्यात आहेत. म्हणून मी कुणासाठी प्रिय नाही अप्रिय पण नाही. मला पण कोणी भक्त प्रिय पण नाही अप्रिय पण नाही. परंतु जे पूर्णपणे जाणून तत्वता जाणून बसतात त्यांच्यासाठी मात्र मी प्रत्यक्ष आहे, असं या श्लोकात भगवंत म्हणत आहे. आता या पुढील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की चेत सुदुराचारो भजते मामनन्य भात साधुरेव समन्तव्यः सम्यग्विवसितो सः. जर एखादा अत्यंत दुर्वर्तनी सुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला भजेल तर तो सज्जनच समजावा, कारण तो यथार्थ निश्चयी असतो. अर्थात त्याने ईश्वर भजनासारखे दुसरे काहीही नाही असा पूर्ण निश्चय केला लागतो. आता भगवान श्रीकृष्ण आता सांगत आहेत की जर एखादा दुर्वर्तनी भक्त आहे परंतु तो अनन्यचित होऊन फक्त भगवंताचंच भजन करण्याचं ठरवतो आणि आता मी याच्यापुढे कोणत्याही प्रकारचे पाप करणार नाही अशा पश्चात्ताप भावनेने तो जेव्हा भगवंत चरणी विलीन होतो आणि भगवंताची भक्ती करतो तर भगवंत अशा त्या दुर्वर्तनी भक्ताला सुद्धा स्वीकार करतात आणि त्याच्या पापकर्माचा पूर्ण विनाश करून त्या भक्तालाही पवित्र करून त्याला पूर्ण परमपदाला प्राप्त करून देतात. असं हे या श्लोकामध्ये भगवंतांनी सर्वांनाच भगवंताची भक्ती करण्यासाठी प्रत्येक जण काय आहे त्याच्यामध्ये आश्रित आहे त्यांच्या किंवा त्यांच्यासाठी पात्र आहे असं सांगत आहेत. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्ति विगच्छति कौन्तेय प्रदितानि न मे भक्तः प्रणश्यति. असा तो दुराचारी भक्त जो आहे तो सुद्धा तत्काळच धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परमशांतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त कधीही नाश पावत नाही. भगवंतांचं म्हणणं आहे ते आपल्याला असं वचन देत आहेत की एखादा दुराचारी भक्तसुद्धा तो पश्चात्ताप भावनेने प्रेरित होऊन तो भगवंत चरणी जर विलीन झाला लीन झाला तर त्यामुळे भगवंत काय करतात, त्याचे जे सर्व पाप आहेत त्याचा नाश करून भगवंताला ते त्यांच्या चरणाशी ठेवून घेतात आणि त्यामुळे तो भक्त जो आहे तो परमशांतीला प्राप्त होतो. हे तू पूर्णपणे लक्षात ठेव आणि असा जो भक्त आहे तो कधीही नाश पावत नाही असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता या पुढील श्लोकामध्ये भगवंत सांगतात की Time for music. स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्ते अपि यान्ति परां गतिम्.
आता भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की हे अर्जुना, स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पाप योनी अर्थात चांडालादी कोणीही असो ते खुदा मला शरण आले असता परमगतीलाच प्राप्त होतात. आता या श्लोकातून भगवंतांनी स्पष्ट शब्दात सांगितलेले या पृथ्वीतलावरील मनुष्य म्हणून जन्मलेले सर्व मनुष्य असतील, स्त्रिया असतील, पुरुष आहेत, स्त्री आहेत, लहान मुलं आहेत, मोठे माणसं आहेत, असे सर्वजणच वेगवेगळ्या संप्रदायातले जसे की वैश्य आहेत, शूद्र आहेत, म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती. त्याच्यानंतर पापयोनी जरी असतील, चांडाळादी मनुष्य जरी असतील, ते सर्व कोणत्याही प्रकारचे जर मनुष्य असतील ते जर भगवंताला अनन्य भावाने शरण जर गेले तर ते सुद्धा परमगतीलाच प्राप्त होतात. तर मग आता शंका, जर ब्राह्मण वगैरे असतील तर त्यांचं काय होईल याविषयी भगवान श्रीकृष्ण जे आहे ते शंका घेऊन त्या प्रश्नाचं उत्तर आता सांगत Time आहेत. for music. किं पुनः ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकमिन्द्रा बाग पडले का? आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाची शंका जी आहे ती लक्षात घेऊन म्हणत आहेत की मग जर पुण्यशील ब्राह्मण तसेच राजश्री भक्त लोक मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात हे काय सांगावे पाहिजे का? म्हणून तू फूकरहित व नाशवंत या मनुष्याला प्राप्त होऊन नेहमी माझेच भजन कर. जर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य आहेत, स्त्रिया आहेत, वैश्य जातीचे आहेत, शूद्र जातीचे, पापयोनीचे, चांडाळादी मनुष्य हे सर्वच जर मला शरण आल्यानं भगवंताला प्राप्त होऊ शकतात, तर मग जे पुण्यशील असे ब्राह्मण मनुष्य आहेत किंवा राजश्री भक्ती लोक, म्हणजे जे की आत्ताच्या काळी जर म्हणलं आपण तर मुख्यमंत्री, मंत्री लोक किंवा असे आमदार, खासदार हे जर लोक, तर त्यांच्या सर्व पापाचरणाचा त्याग करून जर भगवंताला शरण गेले तर ते सुद्धा पूर्णपणे भगवंताला प्राप्त होतील हे काय सांगायची गरज आहे का? असं म्हणून अर्जुनालाच परत प्रश्न करत आहेत. आणि भगवान सांगत आहेत की कोणीही जरी मनुष्य असेल, तो कोणत्याही प्रकारे जर तो दुराचारी जरी असला, परंतु तो आपल्या पापाचरणाचा त्याग करून आणि पश्चाताप भावनेने परित्यक्त होऊन, म्हणजे त्याला पूर्णपणे त्याच्यापासून विलुप्त होऊन जर तो भगवंताला शरण गेला तर आका जो भक्त आहे तो भगवंताचीच प्राप्ती करून घेतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. मग आता भगवंताची भक्ती नेमकी करायची कशी याबद्दल ह्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की Conozca estos dos caminos, no Time for music. conozca estos dos काय होते? Time for music. மனத்தினராய் என்னையே அடைய விரும்பி இடையறாமல் என்னை போற்றியும் என்னை வணங்கியும் என்னை Time for music. conozca estos dos caminos. Time for music. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैशशी युक्तेव महात्मानं मत्परायणा. आता भगवान सांगत आहेत की भगवंत म्हणत आहेत की माझ्यातच मन ठेव, माझाच भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला आत्म्याशी जोडून मतपरायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. आता ह्या श्लोकात भगवंत सांगत आहेत की भगवंत म्हणतात की तू माझ्यातच मन ठेव, म्हणजे मन जे आहे मनानं भगवंतांचंच मनन करायचं, चिंतन करायचं. पुन्हा काय करायचं? भगवंताचाच भक्त हो असं भगवंत सांगत आहेत. मग परत भगवंत म्हणत आहेत की माझीच तू पूजा कर. म्हणजे पूजा कशी आहे ते काया, वाचा आणि मनाने. म्हणजे आपण शरीराने पूजा करू शकतो, त्याच्यानंतर मुखाने पूजा करू शकतो आणि मनानेही पूजा करू शकतो. मनानं जे आहे जप करू शकतो, हातापायाने पूजा करू शकतो. तर ते अशा प्रकारे तू माझीच पूजा कर असं सांगतात. त्याच्यानंतर म्हणतात की मलाच नमस्कार कर. म्हणजे आपण जसं की एकमेकाला मनुष्य आपण सर्व एकमेकांना भेटल्यानंतर नमस्कार करतो, तशाच प्रकारे तुम्ही भगवंतालाही तशाच प्रकारे भगवंताला नमस्कार करायचं असं भगवंत स्वतःहून सांगू लागलेत. आणि त्यामुळं काय होईल? त्यामुळे मनबुद्धी जी आहे ती मनबुद्धी पूर्णपणे अंतःकरण शुद्ध होईल
आणि त्यामुळे आत्मा पवित्र होईल आणि आत्मा जो आहे परमात्म्याशी म्हणजे भगवंताशी विलीन होईल आणि त्यामुळं तुझी जी आहे भक्ताला अर्जुनाला असं सांगत आहेत भगवंत की त्यामुळं तू मलाच प्राप्त होशील. अशा प्रकारे इथं हा 9वा अध्याय जो आहे तो संपलेला आहे. या शेवटच्या श्लोकात भगवंत म्हणत आहेत ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्य योगो नाम 9वा अध्याय. अशा प्रकारचं ओंकारांचं वर्णन करणारं अख्खं हे भगवद्गीता नावाचं एक उपनिषद आहे ज्याच्यामध्ये की ब्रह्मविद्यांचं आणि अनेक योग मार्गांचं उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे जो की भक्तवर अर्जुन आणि श्रीकृष्णांच्या संवादामधून हा अध्याय उत्पन्न झालेला आहे आणि या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योगाध्याय. म्हणजे काय अशामध्ये या अध्यायामध्ये राजविद्या सांगितलेली आहे. म्हणजे काय सर्वश्रेष्ठ अशी विद्या जी की ज्ञानविज्ञानचं तत्त्व जे आहे ते भगवंतांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. विज्ञान तत्त्व सांगितलेलं आहे म्हणून या अध्यायाला राजविद्या राजगुह्य असं म्हटलेलं आहे. तर हा अध्याय इथेच संपला. तो भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करून पुढील अध्याय आपण पाहूया.